नमस्कार, मी केतकी जोशी टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज सेलिब्रिटी टॉक टाइमचा दिवस आहे आणि आज माझ्यासोबत तुमच्याशी गप्पा मारायला एक खूप गुणी, एक संवेदनशील अभिनेत्री आहे। तिचे काम तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशी आपल्याशी भरपूर गप्पा मारणारे माझ्यासोबत आहे वीणा जामकर। खूप खूप स्वागत आहे आणि खूप अभिनंदन, कारण बायोस्कोप मधल्या मित्रा मधल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय। आपण आम्हाला या मित्रापासूनच खरं तुझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करायची आहे, पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल, तुम्हाला वीणाशी गप्पा मारायचे असेल तर तुम्ही देखील फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर तुम्ही लिहून घ्या। आमचा नंबर आहे 022 668 9926 या नंबरवर नक्की आम्हाला तुम्ही फोन करू शकता आणि वीणाला प्रश्न विचारू शकता। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात, बायोस्कोप पासूनच सुरुवात करूयात। बायोस्कोप मधल्या मित्रा आणि ही भूमिका खरोखरच खूप अवघड होती। तो काळ, ती भूमिका खूप मोठं आव्हान होतं। काय सांगशील या भूमिकेबद्दल? आज खूप कौतुक होतं, एकदा कौतुक जेव्हा होतं तेव्हा काय वाटतं आणि या भूमिकेसाठी कशी तू तयारी केली होतीस? खरं तर ह्याचं कौतुक होतंय आणि ह्या भूमिकेला खूप ॲप्रिशिएट केलं जातंय, ह्याचा मला अतिशय आनंद आहे। कारण मला वाटतं तीच त्यामागचा उद्देश होता ही फिल्म बनवण्यामागचा, रवीचा किंवा एकूण टीमचा। कारण समलिंगी संबंधात असणारी जी माणसं आहेत त्यांची ऑलरेडी होणारी घुसमट आपल्याला माहिती असते किंवा कदाचित माहीत नसते, पण आम्हाला ती संधी होती की त्यांचं जगणं हे आम्ही आमच्या सिनेमातून मांडू शकत होतो आणि ती घुसमट त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, म्हणूनच तिचं कौतुक होतंय असं मला वाटतंय। त्यामुळे आमचा हेतू सफल झाला आणि लोकांना ती फिल्म आवडते, त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय। शिवाय बायोस्कोप बद्दल सुद्धा, कारण बायोस्कोप हा प्रयोगच मराठी चित्रपटामध्ये पूर्णपणे वेगळा आहे आणि तो बजरंगी भाईजान आणि बाहुबली अशा इतक्या बाहुबली फिल्म समोर सुद्धा बायोस्कोप टिकतोय आणि त्याचं एवढं कौतुक होतंय, लोकांना ती बघायला आवडते फिल्म, हे अजून मोठं यश आहे। नक्कीच मित्राच्याच भूमिकेबद्दल, मित्रामधल्याच भूमिकेबद्दल मला विचारायचं आहे की दोन पुरुषांमधले समलिंगी संबंध अनेकदा पडद्यावर आले, त्याबद्दल चर्चा होते, पण स्त्रियांबद्दलच्या ज्या काही या भावना आहेत त्या पहिल्यांदाच अशा रीतीने आल्यात आणि त्यामुळे ते थोडंसं नाजूक होतं आणि तितकंच रिस्की सुद्धा होतं। कसं तू सगळं पेललंस, हे कशी तयारी केलीस, काय विचारांनी ही सगळी भूमिका केलीस? नाही, खरं तर रवीनी पहिल्यांदा मला या रोलबद्दल सांगितलं फोनवर, तेव्हा त्यांनी काहीच सांगितलं नाही, फक्त मला घाबरवलं, म्हणजे एक्साइटमेंट क्रिएट केली की भारी आहे खूप काहीतरी आणि तू नक्की ये। आणि मी त्याच्या ऑफिसला जाईपर्यंत 2 दिवस मला माहीत नव्हतं की एक्झॅक्टली भारी काय आहे, पण त्यांनी गोष्ट सांगितल्यानंतरच मला कळलं की हे अतिशय जास्त चॅलेंजिंग आहे ॲज अन ॲक्टर माझ्यासाठी सुद्धा। कारण मी आत्तापर्यंतच्या ज्या भूमिका केल्या होत्या त्याच्यात ती अतिशय वेगळी आहे, म्हणजे तिचा लुक म्हणा किंवा तिचं एकूण मांडणी म्हणा, ही सगळी वेगळी होती। त्यामुळे मी एक तर आनंदी झाले, अतिशय आनंद झाला मला की प्रत्येक ॲक्टरला असं वाटतं की आपल्याला असे चॅलेंजिंग रोल विचारले जावेत आणि रवीसारख्या डिरेक्टरनी ज्याच्याबरोबर सतत काही फिल्म्समध्ये माझं त्याचं काम होता राहत होतं आणि त्यांनी मला इतक्या सुंदर भूमिकेसाठी विचारलं, पण भीतीही वाटली क्षणभर, कारण असं वाटलं की आपल्याला वाचताना जितकं ते सोपं वाटतं किंवा मला पर्सनली नाही काही प्रॉब्लेम वाटत LGBT ग्रुपबद्दल किंवा समलिंगी लोकांबद्दल, पण ते पोर्ट्रे कसं करायचं, कारण माझ्यासमोर एखादा पुरुष असेल किंवा हिरो असेल तर त्याच्याबद्दल मला प्रेमभावना वाटतायत असा अभिनय करणं आणि एक मुलगी उभी आहे आणि तिच्याबद्दल मला काहीतरी रोमॅन्टिक वाटतंय हे दाखवणं, ह्याच्यातला फरक मला पर्सनल लेवलवर कळतोय, पण तो पडद्यावर तसाच उतरेल ना किंवा तो लोकांना कळेल ना, म्हणजे कारण फिल्म ज्यांनी कोणी बघितली किंवा तू पाहिलीस तुला कळत असेल की संवाद खूप कमी आहेत, तिच्या फक्त लुक्स मधनं तिला बॉडी लँग्वेज एक्झॅक्टली उर्वशी बद्दलचं प्रेम ती व्यक्त करते। तर हे जर पोचलं नाही तर सगळेच प्रयत्न निष्फळ होतील आणि माझे फक्त माझं नाही पण त्याच्यासाठी रवी, अर्थात विजय तेंडुलकर लेखक, त्यांच्याबद्दल काही बोलायलाच नको, पण मेघना जाधव जिने माझे कॉस्ट्युम्स केले होते, माझी पूर्ण मेकअपची टीम आणि सर्व सहकलाकार, या सगळ्यांचं ते कॉम्बिनेशनमध्ये काम जुळून आलेलं आहे, कारण ती फिल्मच इतकी सुंदर आणि वेगळी झाली। नक्कीच मला खरं तर आतापर्यंतच्या तुझ्या प्रवासाबद्दल पण विचारायचं आहे, पण प्रेक्षकांना सुद्धा गप्पा मारायच्या आहेत। सिद्धेश भुसाने आहेत नवी मुंबईहून। सिद्धेश, प्रश्न विचारा। नमस्कार। नमस्कार। संत तुकाराम व तप्तपदी या चित्रपटातील भूमिकेसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली व या 2 चित्रपटांचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का?
प्रत्येकच चित्रपट तुझा खरं तर वेगळा होता, पण संत तुकाराम आणि तप्तपदीतलं पण खूप छान काम होतं. काय सांगशील त्याबद्दल? हा, म्हटलं तर थोडंसं त्या दोन्ही भूमिकांमध्ये साधर्म्य आहे म्हटलं तर नाही, कारण एक तुकाराम मधली अशी बायको आहे जी तुकारामाची बायको कोणालाच माहित नव्हती, आवली सोडली तर, आणि अशी बायको जी स्वतःहून नवऱ्याला म्हणते की मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा, आणि असं म्हणते की माडीवरचं चांदणं तुमची वाट बघतंय. तर अशी एक बायको जी नवऱ्याला म्हणते की हरकत नाही तुम्हाला दुसरी बायको आली तर, हा विचारच इतका आपल्याला आता असं वाटतो की बापरे, असं कसं कुठली बाई एक्सेप्ट करू शकते किंवा काय. पण त्यामागचं तो सीनच खरं तर चंदू सरांनी जेव्हा वाचून दाखवला तेव्हा मला आवडला होता, आणि खरंच खूप चॅलेंजिंग होतं ते करणं. त्याच्याबद्दल काही जणांना ते पटलं, काही जणांना नाही पटलं. बरेच जण मस्करीत असं म्हणायचे की बायको आवलीसारखी हवी, रखमासारखी नको. नक्की. पुढचा एक फोन आपण घेऊयात. नागपूरहून आहे विष्णू वावरे यांचा. विष्णू, प्रश्न विचारा. हॅलो, मी नागपूरहून विष्णू वावरे बोलतो. हा, बोला. मला मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. बायोस्कोप मधील त्याच्या भूमिकेविषयी मी थोडंसं जाणून घेऊ इच्छितो. बायोस्कोप बद्दल आपण आता बोललो, त्याच बद्दल त्यांना जाणून घ्यायचंय. मला तुझ्या या प्रवासाबद्दल विचारायचं आहे, कारण की खूप साधा सोपा नव्हता, खूप मेहनत तू त्यासाठी केलीस. नाटकांपासून तुझा प्रवास सुरू झालाय, उरण पासून ते दादर पर्यंत रोजचं अपडाऊन, आणि हा सगळा जो प्रवास आहे, काय सांगशील याबद्दल? मेस्मरायझिंग, एक्सायटेड. मागे वळून बघताना मला नेहमीच मजा वाटेल की मी ज्या पद्धतीचं नाटक करायचं, अभिनेत्री व्हायचं स्वप्न उरणमध्ये असताना, शाळेत असताना बघितलं, आणि तिथून माझा जो प्रवास सुरू झाला तो मला आत्ता सुद्धा जसाच्या तसा आठवू शकतो. म्हणजे दादर उरणच्या एसटीने प्रवास करणं असेल, किंवा भाऊच्या धक्क्यावरनं लॉन्च पकडून हॉस्टेलच्या 2-2 कपड्यांच्या बॅगा असायच्या, किंवा आमच्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा असायच्या, त्या सगळ्यातली एक हुरहुर असायची, एक्साइटमेंट असायची. खूप मोठी स्वप्न त्या वयात सगळेच बघतात, माझीही होती. त्याच्यासाठी माझ्या फॅमिलीचं, उरणकरांचं खूप मोठा सपोर्ट होता. माझं गाव मुरुड जंजिरा, खरं माझं आजोळ, तिथल्या लोकांचा खूप सपोर्ट होता. पण खरंच स्वप्न होतं, पण ते पूर्ण एकट्याने नाही होत, खूप जणांची त्याच्यामध्ये साथ असते. आणि आत्ता असं वाटतं की किती छान होती ना ही सगळी 10 वर्ष. मी जेव्हा करिअर करायला सुरुवात केली सिनेमांमध्ये, तेव्हाच मराठी चित्रपट एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा सुरू झाला होता, वेगवेगळे प्रयोग होत होते. आणि मी हा प्रवास, भले मी त्या सिनेमांमध्ये असेन नसेन, पण मी तो प्रवास पाहिला सुद्धा, आणि काही सिनेमांमध्ये मला काम सुद्धा करता आलं, आणि इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका मला करता आल्या. नक्कीच, भारी होतं. आणि खूप, आणि खरंच प्रत्येक भूमिका भारी होती तुझी. पुढचा फोन आपण घेऊयात. पुण्याहून आहे रवींद्र कुडाळकर. रवींद्र, प्रश्न विचारा. हा, नमस्कार. रवींद्र कुडाळकर, पुण्याहून बोलतोय मी. वीणाजी आपला मी अगदी प्रथम पासून चाहता आहे, आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय आणि आपण नेहमी नाविन्यपूर्ण काही करता, याबद्दल खरंच दाद द्यावीशी वाटते. माझा प्रश्न असा आहे वीणाजी की तुमची अभिनय शैली जी खूप भिन्न प्रकारची, वेगळी आहे आणि खूप छान आहे, तर भूमिकेची निवड करताना तुमची अभिनय शैली आणि भूमिका याबद्दलचा समतोल कसा साधता आणि निर्णय कसा घेता, भूमिका घ्यायची की नाही याबद्दल? धन्यवाद. भूमिका कशी निवडतेस? ऑब्व्हियसली पहिल्यांदा गोष्ट सांगितली जाते, त्याच्यावरनं मला जर काहीतरी त्यात विशेष करण्यासारखं वाटलं, किंवा मी आतापर्यंत अशा पद्धतीची भूमिका केलेली नाहीये, आणि विशेषतः मला वाटतं मराठी चित्रपटाचा सगळ्यात मोठी जमेची बाजू ही आहे की चित्रपटाचे विषय आणि कथानकं खूप वेगवेगळी असतात. सामान्य स्त्रिया असतील, अतिसामान्य असतील, शेतकऱ्याची बायको असेल, एखादी डॉक्टरची बायको असेल, किंवा कोणी एक मुलगी ही चित्रपटाची नायिका असते. त्याच्यामुळे माझ्यासारखी भिन्न पद्धत असणाऱ्या किंवा कन्व्हेन्शनल नसलेल्या अशा सगळ्या अभिनेत्रींना आपलं एक स्वतःची जागा क्रिएट करायला संधी मिळाली. ह्याचं क्रेडिट ह्या सगळ्या लेखक दिग्दर्शकांना आहे आणि मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना आहे. तर मला आधी सगळ्यात आधी गोष्ट आवडते का बघते, त्याच्यानंतर दिग्दर्शक कोण आहे, त्याला ती गोष्ट कशी मांडायची आहे. काही जर माझे त्याच्याबद्दल काही मतभेद असतील किंवा मला काही वेगळं वाटत असेल तर किती दिग्दर्शकाचा आणि माझा रॅपो जुळून येतोय, किती आमचं ट्युनिंग आहे हे बोलतानाच समजतं. आणि मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे करायला मिळतंय का. मी आतापर्यंत एक पद्धतीच्या भूमिका केल्यात, समजा ग्रामीण बाजाच्या असतील, पण मग त्याच्यात सुद्धा मला काहीतरी नाविन्य पद्धतीने दिसता येतंय का, वागता येतंय का, ही स्पेस जर मला दिग्दर्शकाकडनं मिळाली तर मला जास्त आनंद होतो आणि मग मी करते.
मला तेच विचारायचं आहे की प्रत्येक भूमिका तुझी वेगळी आहे. तुझा आवाज असेल किंवा तुझी अभिनय शैली असेल खूप नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये काहीच कृत्रिम असं जाणवत नाही. नाटकाची खूप मोठी बॅकग्राऊंड आहे, खूप एकांकिका असेल किंवा बालनाट्य असेल, ह्या सगळ्याचा कुठेतरी चित्रपटांमध्ये देखील तुला फायदा झालाय. आणि नाटकाच्या प्रेमाबद्दल काय सांगशील तुझ्या? नक्कीच. म्हणजे मी जेव्हा अभिनेत्री व्हायचं असं ठरवलं होतं तेव्हा माझ्यासमोर व्यावसायिक नाटक अभिनेत्री ही शेवटची पायरी होती. कारण मराठी सिनेमा असा मी 10वीत 9वीत असताना वगैरे एवढं काही होत नव्हतं, त्यामुळे वाटत नव्हतं की काय माहित याचं पुढे काय होईल. पण त्यामुळे आमची सगळी तयारी, आमचा सगळा रियाज, आमची सगळी प्रॅक्टिस ही नाटकासाठीची होती. आणि ते जी 10-1 वर्ष मी पूर्णपणे नाटकासाठी दिलेली आहेत त्यांचा मला पदोपदी उपयोग होतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली सुरुवात नाटकातनं करावीच, कारण ते माध्यमच खूप वेगळं आणि खूप पॉवरफुल आहे. नक्कीच. मला नाटकाबद्दल आणखी विचारायचं आहे, पण उस्मानाबादहून एक फोन आहे अर्जुन वाघमारे यांचा. अर्जुन, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. मॅडम, मी वाघमारे अर्जुन बोलतोय. मॅडम, मला मॅडमशी असं बोलायचं होतं की संत तुकाराम या चित्रपटामधली भूमिका कशी एक त्यातला एक क्षण कोणता चांगला असं वाटलं म्हणून? संत तुकाराम मधला सगळ्यात आवडता सीन कोणता तुझा? संत तुकाराम फिल्म आवडते वा. सगळेच सीन खूप छान आहेत. फक्त माझ्या सीन बद्दल बोलायचं तर ती जी तो जो सीन आहे की संत तुकारामांना ती वर आवलीच्या रूम मध्ये पाठवते आणि ती येऊन एकटीच रडते, कोणालाच तिचे अश्रू कळत नाहीत आणि तिची सासू समोर येते, तुकारामांची आई. आणि तिला बघून ते जे आहे की एक स्त्री म्हणून मला जे काही वाटतंय हे फक्त तुम्ही आता समजू शकताय. आणि एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये माझ्यासाठी हा एकच कोपरा आहे जिथे मला रडता येतं किंवा गपचूप माझी एक जागा आहे ही. आणि हे एक स्त्री म्हणून तिचं असलेलं दुःख त्या सासूलाच कळू शकतंय. आणि त्या वेळेला त्या सासू आणि त्या सुनेमध्ये असलेला जो एक बंध आहे किंवा त्यांचं जे एक नातं त्या एका मिठीतनं जे दिसतं लोकांना, तो सीन मला भयंकर आवडला होता. आणि एकूण तुकाराम सीन मधला मला सीन आवडलेला जेव्हा दुष्काळ पडतो आणि तुकाराम सगळं धान्याचं कोठार लोकांसाठी मोकळं करतात की तुम्ही सगळं धान्य घ्या, आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या धान्याची लागलेली वाताहत, तो सीन शूट करतानाही खूप कठीण होता आणि त्याचा इम्पॅक्ट खूप सुंदर होता. नक्कीच. आणखी आपल्याला भरपूर गप्पा मारायच्या आहेत आणि आणखी आपल्याला नाटकाबद्दल वीणाशी गप्पा मारायच्या आहेत, त्याचबरोबर तिच्या आगामी चित्रपटांबद्दल सुद्धा विचारायचं आहे. पण इथे आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर परत भेटूयात. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपण वीणा जामकर बरोबर गप्पा मारतोय. नाटक हे तुझं पहिलं प्रेम राहिलेलं आहे खरं तर, पण गेली काही वर्ष बघतोय आम्ही तर खूप कमी नाटकांमध्ये तू दिसतेस. तर हे जाणीवपूर्वक एक झालेलं आहे का फिल्मकडे जास्त लक्ष दिल्यामुळे? जाणीवपूर्वकच केलं मी. मी 2010 सालापर्यंत एकाच वेळेला फिल्म आणि नाटक असं सलग करत होते. शेवटचं नाटक मी केलं होतं दलपत सिंग येती गावा, माहिती अधिकार कायद्यावरचं. आणि त्याच्यानंतर मला असं फिल्म्सच अशा मिळत गेल्या किंवा खूप जास्त एका वर्षी 7 फिल्म्स वगैरे इतकं प्रमाण असल्यामुळे काय व्हायचं, उरलेला जो वेळ असायचा त्याच्यात मला कुठेही परत प्रवास करायची इच्छा आणि शक्ती राहायची नाही. आणि असं होतं ना की मी थोडीशी शांत पद्धतीने काम करणारी एक मुलगी आहे की मला असं खूप धावपळ आणि एकाच वेळेला मल्टीटास्किंग लोक असतात, मला फार कौतुक वाटतं त्यांचं. पण मला एका वेळेला एक काम घेऊन असं काम करायला आवडतं. आणि मग फावल्या वेळात मी बरंच काही दुसरं करत असते. सिनेमाचं शूट नसलं तरी सुद्धा सिनेमाशी संबंधित काहीतरी काम असतं, कुठेतरी जात असतो, पाहत असतो, भेटत असतो, कोणाला तरी फिरत असतो. त्यामुळे मग मला असं होतं की मी करीन नाटक नक्कीच, म्हणजे नाटक न करता राहणार नाही. पण एका स्पीच ओरिएंटेड आपल्याकडे जी नाटकं होतात ती मी भरपूर केली, आपल्याकडे तेच होत येतं. तर मला आता ते नाही करायचं, मला काहीतरी वेगळ्याच पद्धतीचं नाटक करायचंय, जे नाटक मी कधीच केलं नाही आतापर्यंत. तर मी वाट बघतेय किंवा मी शोधतेय की मला करायला काय इंटरेस्टिंग मिळेल. मिळालं की मी करेन. लवकरच मिळायच्या आमच्या शुभेच्छा आहेत. एक कोल्हापूरहून फोन आलेला आहे संदीप चव्हाण यांचा. संदीप, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्ते. मला तुमच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारायचं होतं. तुमच्या आगामी प्रोजेक्ट काय आहेत, आगामी चित्रपट तुमची काय आहे?
आगामी चित्रपट तुझे काय आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता आहे. लालबागची राणी असं नाव आहे सिनेमाचं. बरं. आणि नावातलंच वैविध्य कळत असेल. लालबागच्या राजाची आता सगळीकडे तयारी सुरू झाली आहे आणि लालबागचा राजा येऊन गेला की लालबागची राणी येणार आहे. बरं. आणि या सिनेमाबद्दल मला एक खूप जास्त एक्साइटमेंट आहे, म्हणजे मित्रापेक्षा जास्त. त्याचं कारण असं की लालबागच्या राणीमध्ये माझी पहिली विनोदी भूमिका मी करते. अच्छा. म्हणजे मी माझ्या सगळ्याच फिल्म्स तुम्ही बघत असेल तर ह्या गंभीर पद्धतीच्या सामाजिक आशय असलेल्या अशा आहेत. आणि मी डेस्परेटली वाट बघत होते की मला कधी अशी काहीतरी वेगळी माझी इमेज ब्रेक करेल किंवा मी आतापर्यंत केलं नाही असं काम करायला मला मिळेल अशी फिल्मची मी वाट बघत होते. आणि लालबागची राणी ही एक्झॅक्ट तशी फिल्म माझ्याकडे आली. लक्ष्मण उत्तेकर म्हणजे ज्यांनी टपाल ही फिल्म केली होती तेच या फिल्मचे डिरेक्टर आहेत. आणि खूप वेगळा रोल आहे. म्हणजे मी हे शुअर शॉट सांगते की सगळे आश्चर्याचा धक्का बसेल सगळ्यांना मला बघून. मला आता खूप जास्त उत्सुकता वाटायला लागलेली आहे. एक्झॅक्टली. फार लवकर तुमची उत्सुकता संपेल आता. नक्कीच. आणि आणखी तुला काय आवडतं सिनेमा व्यतिरिक्त करायला, काय तुझे छंद आहेत ते जाणून घ्यायचंय. पण एक ब्रेक आपण पुन्हा घेतोय आणि ब्रेक नंतर परत भेटणार आहोत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण आज वीणा जामकर हिच्याशी गप्पा मारतोय. खरं तर मस्त गप्पा रंगल्या आहेत आपल्या, पण आपली वेळ संपत आली आहे. सगळ्यांना एक उत्सुकता आहे मला की अभिनय तर तू करतेस, अभिनय तुझं सर्वस्व आहे, पण त्या व्यतिरिक्त वीणाला काय करायला आवडतं? जेव्हा शूटिंग करत नसेल, जेव्हा शांत वेळ असेल, तेव्हा तुझे छंद काय आहेत? मला फिरायला खूप आवडतं. बरं. म्हणजे गाडीत बसले आणि वेग सुरू झाला गाडीचा की मी इतकी रिलॅक्स आणि आनंदी असते की मलाच कळत नाही का. फिरायला भयंकर आवडतं. मी कुठेही वेळ मिळाला की छोट्या छोट्या ट्रिप काढून फिरत असते एकटीच, कुठेही कशी बसनी बोटीनी जिथे मिळेल तिकडे. किंवा शूटिंगच्या ठिकाणी कुठे गेले तर मग नक्की त्या ठिकाणची काही ठिकाणं जी काही असतील बघण्यासारखी तर तिथे मी स्वतःच एकटीच कुठेतरी निघून जाते न सांगता. हा, तर ते मला फार आवडतं. त्या व्यतिरिक्त वाचायला आवडतं. जेवण बनवायला खूप आवडतं. आत्ता माझा तो इंटरेस्ट डेव्हलप होत चाललाय आणि मी खूप इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी वेगवेगळ्या पुस्तक घेऊन किंवा आईला फोन करून वगैरे विचारत असते. पण फिरणं हे खूप आवडतं मला. अगदी शेवटचा प्रश्न एक विचारायचा आहे, तुझा ड्रीम रोल कोणता आहे? खूप आहेत. स्वप्नांना काही बंधनं नाही आहेत माझ्या. मला खूप असा एक विशिष्ट रोल असा मी सांगता येणार नाही, पण मला फिक्शन जास्त करायला आवडेल किंवा रिअलिस्टिक फिल्म ज्या पुढेही भविष्यात जास्त करायला आवडतील किंवा तद्दन एंटरटेनिंग पण उत्तम पद्धतीचं मनोरंजन अशा हर जॉनरचं काम. भरपूर रोल्स आहेत. मी सांगणार नाही, मी फिल्मच घेऊन येईन. नक्की. आणि तुला तुझे सगळे ड्रीम रोल्स लवकर मिळत आणि सगळ्या तुला हव्या त्या भूमिका करायला मिळत हीच आमची शुभेच्छा. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. आज इथे आलीस याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपण वीणाशी मस्त गप्पा मारलेल्या आहेत. आज आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.